रामनवमी के मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पश्चिम नागपुर श्री राम अध्यात्म मंदिर समिति द्वारा आयोजित शोभा यात्रा में शामिल हुए, जहां दोनों नेताओं ने आम नागरिकों को राम जन्मोत्सव की बधाई दी। नागपुर में रामनवमी का पर्व विशेष श्रद्धा और उल्लास के साथ मनाया जाता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी पश्चिम नागपुर स्थित राम मंदिर में शोभा यात्रा निकाली गई। यात्रा की शुरुआत से पहले श्री राम, माता जानकी और लक्ष्मण की विधिवत पूजा अर्चना की गई। इस दौरान बोलते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने देशवासियों को रामनवमी की शुभकामनाएं दी। मुख्यमंत्री ने कहा, भगवान राम ने सामान्य जन को एक कर ऐसी सेना बनाई जिसने असुर शक्ति का विनाश किया। मुख्यमंत्री ने बताया कि हमें श्री राम से सीखना चाहिए कि असुर शक्ति को समाप्त करने के लिए किसी अवतार की जरूरत नहीं, बल्कि सभी को अपने अंदर राम को जिंदा कर लेना चाहिए, तो सभी असुर ही समाप्त हो जाएंगे। इस दौरान मुख्यमंत्री ने संविधान को राम राज्य लाने का उपकरण बताया कि समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे। भारताचं संविधान, ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आणि या संविधानाने देखील आपल्याला जे राम राज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं आणि त्याची प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे। त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं वाटतं ही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे, कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता राम राज्य आणण्याचं उपकरण आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। गेले 50 वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे। ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी देखील त्यातलं एक आहे, त्यामुळे माझंही अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम।